नमस्कार. आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलंय आणि मी जसं नर्मदा मैयाविषयी तुम्हाला इथे सांगणार आहे. स्वामी जसे तुम्हाला काही ना काहीतरी अनुभूती देत असतात आणि स्वामी भक्तांना तारण्यासाठी वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला त्याचं दर्शन देत असतात त्याचप्रमाणे नर्मदा मैया ही देखील एक अशीच अद्भुत शक्ती आहे की जी सर्व तिच्या जे भक्त आहेत त्यांना ती तारते आणि त्यांच्यासाठी एक खूप छान वेगळं तिचं असं स्वतःचं रूप ती दाखवत असते. आणि माझ्याकडून मैयानी परिक्रमा करून घेतली आणि त्या परिक्रमेच्या दिव्य अनुभव मैयाच्या कृपेने मला झाले आणि ते तुम्हाला सांगण्याची संधी मला इथे मिळाली. त्यासाठी मी खरं मैयाचे आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानते. तर सगळ्यात महत्वाचं आधी मला असं सांगायचंय, अमरकंटक या ठिकाणावरनं मैयाचं सुरुवात झालेली आहे, मैयाचा उगम झालेला आहे आणि खंबातचा आखात तिथपर्यंत तिचा शेवट तिने त्याच्यामध्ये विलीन झालेली आहे. हे सगळं होत असताना ती ज्या ज्या भागातनं गेली ती सुजलाम सुफलाम होत गेली आणि त्या संपूर्ण परिसराला तिने सुंदर बनवले. खरं म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक नद्या आहेत की ज्या आपल्याला माहिती आहेत की ज्यांना आपण देवत्वाचं रूप देतो. गंगा मैया आहे, परंतु असं मानलं जातं की ज्या ज्या बाकीच्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्या जेव्हा आपण त्यांच्यामध्ये स्नान करतो, त्यांना अर्घ्य देतो, सूर्याला अर्घ्य देतो, तेव्हा त्याच्यातनं आपल्याला काही प्रमाणात पुण्य मिळतं. गंगा मैयामध्ये 3 वेळा डुबकी मारल्यानंतर जे पुण्य मिळतं तेवढं सगळं पुण्य फक्त नर्मदा मैयाच्या दर्शनाने आपल्याला मिळतं. इतकं त्या मैयाचा महान तिचा दिव्य असा अनुभव आहे. आणि तिची उत्पत्ती ही महादेवाच्या घामातून झालेली आहे. तिला महादेवाची पुत्री असं म्हटलं जातं. मेकल पर्वतावर ज्या वेळेला महादेव बसलेले होते ध्यानाला, त्यावेळेला त्यांच्या शरीरातनं घाम निर्माण झाला आणि त्या घामाच्या थेंबातनं एक पुत्री निर्माण झाली. ती समोर बसून तिने बघितलं की महादेव ध्यान करतायत, ती पण समोर बसून ध्यान करायला लागली. आणि जेव्हा महादेवांनी डोळे उघडले आणि त्यांना दिसलं की एक छान मुलगी समोर बसून ध्यान करतेय, तर त्यांना खूप आनंद झाला. आणि मग त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं की हिचा जन्म कसा झालेला आहे. त्यांनी त्याच वेळेला तिचं नाव ठेवलं नर्मदा. नर्मदा म्हणजे काय, सगळ्यांना सुख देणारी. आणि त्याचा दुसरा एक अर्थ असा आहे, नर म्हणजे मनुष्य आणि मद म्हणजे अहंकार. नर का मद हरणे वाली ती नर्मदा. नर्मदा मैयाचं इतकं बोलू आपण तिच्याबद्दल तेवढं कमी आहे. कारण काय आहे की अनेकांनी तिच्या भोवती परिक्रमा केलेल्या आहेत आणि म्हणजे देवांनी सुद्धा केल्यात, साधू संतांनी केले. आजही असं मानलं जातं की सूक्ष्म रूपामध्ये तिच्या भोवती लोक ते साधू संत फिरतायत आणि त्यांचं तिथं अस्तित्व आहे. त्यामुळे जे जे परिक्रमावासी तिथं जातात किंवा ती परिक्रमा करतात त्यावेळेला त्यांनाही कधी नाही कधी वेगवेगळ्या रूपामध्ये महादेवाचं किंवा तिचं मैयाचं दर्शन नक्कीच होतं. हे सगळं होत असताना सगळ्यात असं मानलं जातं की मैयाचीच फक्त परिक्रमा ही होईल आणि ती अशी निर्मिती आहे तिची की कितीही मोठा पूर आला किंवा कितीही दुष्काळ पडला तरी ती कधीही नष्ट होणार नाही. आपण बऱ्याचशा नद्या बघतो की ज्यांचा जन्म उगम हिमालयातनं झालेला आहे, पण मग काय होतं त्या नद्यांना पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी असतं आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा बर्फ वितळतो तर त्याचं पाणी येतं. परंतु नर्मदा मैया उत्तर वाहिनी एकमेव नदी आहे की जिचा उगम मेकल पर्वतातनं झालेला आहे आणि तिला मेकल राजाची पुत्री सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याची एक वेगळी स्टोरी आहे आणि त्याच्यातनं त्यामुळे ती कुमारिका आहे असं मानलं जातं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा सुरुवातीला ऐकायला मिळतात ना तेव्हा असं वाटतं ह्या अशा गोष्टीच आहेत, फक्त कथा आहेत, जुन्या काळातल्या कथा आहेत.
परंतु आपण जेव्हा प्रत्यक्ष, म्हणजे मी सुद्धा आता कित्येक वर्ष इथं शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि मुख्याध्यापक म्हणून पण काम केलंय, रिटायर झाले, आता VRS घेतलीये. पण माझं काम हीच माझी साधना किंवा ह्याच माझा देव होता कायम. त्यामुळे देवाचं जास्त करणं म्हणजे इथपर्यंतच, जाता जाता गाडीवरती देव दिसला ठीक आहे छान, म्हणजे काम हेच माझं देव. आणि ह्या छोट्या मुलांमध्येच मी माझा कायम देव बघितला. पण ज्या वेळेला मी खरोखर मैयाची परिक्रमा केली त्यावेळेला जो अद्भुत अनुभव आला, तर त्यातनं जी आपल्या आतमध्ये जी अनुभूती निर्माण होते आणि पायी परिक्रमा केल्यानंतरच होते. परिक्रमेबद्दल आणखीन एक मला सांगायचंय की असं मानलं जातं मार्कंडेय ऋषींनी ही परिक्रमा पहिल्यांदा केली. मार्कंडेय ऋषींनी केली, परंतु त्याही आधी हनुमानाने ती परिक्रमा केलेली. कारण का, ज्या वेळेला राम रावणाचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये अनेक हजारो लोक मारले गेले, त्यावेळेला त्यांनी रामरायांनी सांगितलं हनुमानाला, जा तू परिक्रमा कर, कारण की हे सगळे जे निष्पाप लोक मेलेत तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, म्हणून तू ती परिक्रमा कर. आणि त्यांनी करायला सुरुवात केली. पण शेवटी हनुमान म्हणजे काय, वानर जातीचे, इकडून उड्या मारतील तिकडे 2 मिनिटात फिरून उड्या मारत मारत लगेचच त्यांची परिक्रमा काही काळातच पूर्ण होऊन जाईल. तशी परिक्रमा नाही करायची आहे. त्याच्यासाठी परिक्रमा नीट झाली पाहिजे म्हणून रामरायांनी त्याच्यासाठी काही नियम आखून दिले. परिक्रमा ही सकाळी उठल्यापासून करायची, संध्याकाळपर्यंत करायची, संध्याकाळी कुठेतरी त्याचा मुक्काम करायचा. जाताना कुठेही मैया क्रॉस करायची नाहीये, कुठेही पार करायची नाहीये. मैया नेहमी उजव्या हाताला राहील अशा पद्धतीने परिक्रमा करायची. आणि ही सगळी परिक्रमा करत असताना संन्यस्त जीवन जगायचंय, विरक्तीमध्ये राहायचंय, नामस्मरण करायचंय. हे सगळे नियम आजही पाळले जातात, ते आपण सगळे पाळतो. आजही आपल्या तिथे पांढऱ्या कपड्यांमध्ये जे साधू असतात असं नाही, माझ्यासारखे लोकही असतात, आपल्यासारखे सामान्य लोकही आहेत की जे पांढरे कपडे घालून परिक्रमा करतात. पण प्रत्यक्ष परिक्रमा ही 3 वर्ष 3 महिने 13 दिवसांची असते. परंतु ही साधू लोक करू शकतात, आपल्यासारखे सर्वसामान्य माणसाला घरदार संसार सोडून 3 वर्ष कोण जाऊन राहणार तिकडे. तर त्यामुळं जसे आपल्याला वेळ होईल त्या पद्धतीने, आपण जसं चालू शकतो त्या पद्धतीने आपण ती परिक्रमा करायची असते. अशी परिक्रमा माझी 4 महिने 9 दिवस लागली या परिक्रमेला. तिचं प्रत्यक्ष अंतर जे आहे म्हणजे 3800 किलोमीटर अंतर आहे पूर्ण परिक्रमेचं. परंतु आता मध्ये त्याला बांध बांधलेत, कुठे कुठे जंगल कमी झाली, शॉर्टकट काढले जाते, तर त्याच्यामुळं थोडंसं कमी कमी झालंय अंतर. तर काहींची 3500 होते, काहींची 3600 होते. तर तशा पद्धतीने एवढी परिक्रमा ती आपल्याला करायची असते. हे जेव्हा परिक्रमा करायला ठरवलं तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम असा असतो की आपले जे घरातली माणसं आहेत त्यांचे सगळ्यांची संमती पाहिजे. म्हणजे घरातल्या आता बायकोला वगैरे वाटत नाही ना की नवरा जावा निघून आणि इथं संसार सोडून द्यावा त्यांनी, असं कोणत्या बायकोला वाटेल. किंवा बायको जर निघून गेली तर मग सगळ्या संसाराचं काय होतं ते तुम्हाला माहितीच आहे, एक दिवस तुम्ही बाहेर गेला की काय होतं. मग हे सगळं करण्यासाठी आधी कुणीही जेव्हा परिक्रमा करायला जाईल त्यावेळेला आपल्यामध्ये एक प्रकारची विरक्ती येते भयंकर. आणि ती विरक्ती येत असताना आपल्याला जेव्हा ती परिक्रमा करायची असते तेव्हा पूर्ण तो भाग आहे ना ऊर्जाने इतका भारावलेला आहे की त्याच्यामधली ती अनुभूती तुम्हाला स्वतःलाच तिथे जाणवायला लागते. म्हणून मी जेव्हा परिक्रमा करायचं ठरवलं त्यावेळेला पहिलेच माझ्या समोर संकट होतं की माझ्या आई वडिलांच्या मनाची तयारी करणं, कारण की ते काय मला एकटीला पाठवायला तयार नव्हते. मग मी तिथे एक वकील आपल्या इथे होते की त्यांना मी जाऊन भेटले आणि त्यांना विचारलं तुम्ही कशी परिक्रमा केलीत. आणि मला खरं म्हणजे कोणतरी सोबत हवं होतं, कारण की एकटीला जायचं माझे आई वडील नको म्हणतात माझे. तर ते म्हणाले सगळ्यात आधी असं असतं की मैयाची इच्छा असते की तुम्ही एकट्याने ती परिक्रमा करावी. का? कारण की आपण काय होतं, आता समजा मी तुमच्याशी इथं बोलले भेटले, काय तुम्ही कशा आहात, खूप दिवसांनी दिसल्या, अशी पोरं बाळ काय, म्हणजे इथे ज्या गप्पा मारू तेच आपण तिथे जाऊन मारणार आहे, बरोबर आहे की. आणि घरातल्या कुटुंबातले व्यक्ती जर बरोबर असेल तर त्यांच्या बरोबरही आपण तिथे जाऊन आपल्या घरातल्या विषयीच बोलणार तिथे जाऊन. तर ते होता कामा नाही. तर त्यासाठी मैयाची इच्छा असते की तुम्ही एकट्याने परिक्रमा करा. एकट्याने परिक्रमा करायची तर समजा
काहींना सगळ्यांना शक्य नाही होते की एकदम, कारण तिथं भयंकर जंगलं आहेत रस्त्याने जाताना सगळीकडे. पूर्वीच्या काळामध्ये तर खूप घनदाट जंगलं होती, तेव्हा फार वाघ, हत्ती वगैरे पण असायचे. आजही मला सुद्धा कोल्हे, तरस, आजगर, माकडं वगैरे हे सगळे प्राणी दिसलेले आहेत आता सुद्धा. म्हणजे आहेत तिथं जंगलं, परंतु ती आता बऱ्यापैकी विरळ झालेली आहेत. त्या काळामध्ये आदिवासी लोक होते, ते सगळे लुटायचे जे संन्यासी जातील त्यांना, तर असेही प्रकार होते. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा ते वकिलांना मी सांगितलं की नाही नाही मला कोणीतरी सोबत हवंय, तर ते म्हणाले की जर मैयानी खरंच ठरवलं, मैयानी ठरवलं, हा लक्षात घ्या, मैयानी ठरवलं ना तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. का बरं? कारण काय, तुम्ही मनाने, काही जण, किती जण बघतात बघा, म्हणजे किती दिवस जन्मभर म्हणत असतात नाही बाई मला परिक्रमेला जायचंय, नाही बाई मला परिक्रमेला जायचं. मी त्याच्या खरं म्हणजे सांगायचं मनापासून सांगते की मी आधी काही विचार केला नव्हता की मला परिक्रमेला जायचंय, कारण की मी फारसं देवाच्या ह्याच्यामध्ये माझं काम हेच माझं दैवत. तर पण मैया जेव्हा ठरवते तेव्हा ते वकील काय म्हणाले की मी ठरवलं, मी चालत परिक्रमा करणार. हट्टाने निघालो, गेले. जाताना निम्म्या रस्त्यापर्यंत बरेचसे गेले, चालत गेले. चालत गेल्यानंतर त्यांच्या पायाचे लिगामेंट्स तुटले. एका दलदलीत त्यांचा पाय फसला आणि पायाचे लिगामेंट्स तुटले. त्यामुळे त्यांना तिथंच एक मोठं शहर शोधावं लागलं. तिथं जाऊन त्यांना ऑपरेशन करून तिथंच महिना 2 महिने काढावे लागले. मग पुण्यातला त्यांचा एक मित्र डॉक्टर तिथे गेला, तर तरी त्यांचा हट्ट चालू होता की नाही मी बरा झाला ना की मी जाणार आहे चालत. तर डॉक्टर मित्राने सांगितलं तुला चालायची लगेच परवानगी नाहीये, अजून तुला बरेच दिवस तुला आराम करायचा आहे, तर त्यामुळे तुला मी गाडीत घालतो, गाडीतनं गुरगुर गुरगुर फिरवून घरी नेऊन सोडतो, म्हणजे झाली तुझी परिक्रमा. मग तेव्हा ते वकील मला म्हणाले की कसं असतं की घरातनं तुम्ही बाहेर निघाला, आवरून वगैरे छान लगेच पटकन जाऊन येते, तुमचं लहान पोरग आहे 2-3 वर्षाचं मागे लागलं तुमच्या, लगेच काय म्हणणार, आई ठरवते त्याला बरोबर न्यायचंय का नाही, का सासूजवळ ठेवायचं सांभाळायला. न्यायचं असेल तर कसं न्यायचंय, उचलून घ्यायचंय का त्याचे छान पॅ बूट वाजवत वाजवत जायचंय, कसं करायचं. तो हट्ट करेल मला चालत यायचंय, मला खाली उतरव, मला सोड, पण हे सगळं आई ठरवते. तसंच नर्मदा मैया ठरवते की तुमची परिक्रमा होणार का नाही, झाली तर ती कशी होणार, पायी होणार का, गाडीतनं होणार का, स्कूटरवरनं होणार का, सायकलवरनं होणार. मी माझं खूप भाग्य समजते की मैयानी माझ्याकडनं पायी परिक्रमा करून घेतली. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा मी जायचं ठरवलं तेव्हा आई वडिलांना सांगितलं की हे बघा मी जाणार तर आहे, मग तुम्ही ठरवा, तुम्हाला वाटतं का की तुम्ही आशीर्वाद नाही दिला तर माझी परिक्रमा नीट पूर्ण होणार नाही, मग मी एवढ्या लांब जाऊन ती नीट होऊ नये असं वाटतंय का तुम्हाला. आई म्हणाली नाही, मग आता मला जाऊ द्या, मला आशीर्वाद द्या, माझी परिक्रमा पूर्ण होऊ द्या, आणि इथून पुढे तुम्ही माझी काळजी नाही करायची. त्या मैयाला सांगायचं ही तुझी मुलगी आहे, तू सांभाळ, तुझं तू बघ, आता मी तुझ्याकडे तिला सोडलेली आहे, हे तू मैयाला सांग, असं मी माझ्या आईला सांगितलं. अगदी मनावर दगड ठेवून माझ्या आईने त्यावेळेला, बाकीच्या आई परिस्थिती वेगळी होती, त्या ह्याच्यातनं मला जायला परवानगी दिली आणि अशा पद्धतीने मी परिक्रमेला निघाले. परिक्रमेला जाणं म्हणजे त्यासाठी काय तयारी करावी लागते, ती काय किती दिवस लागतील, काहीच कल्पना नाही. फक्त थोडे दिवस त्याचा अभ्यास केला, युट्यूबवर कोण काय सांगतंय, कोण जाऊन आलंय, कोण काय केलंय, त्यांच्या सगळ्यांचा अभ्यास केला. मग लक्षात आलं की जसं आपल्या इथे वारी असते, वारीला हौशे गवशे नवशे सगळे असतात तिथे खूप जण, मग त्यामुळं काही अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात. तर ह्या अडचणींना तोंड देण्यासाठी आपल्याकडे आपला स्वतःचा काहीतरी पुरावा असावा. आपल्या इथले ते निखिल भगत जे आहेत नगरसेवक, ते माझे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्याकडनं मी सर्टिफिकेट घेतलं होतं इथला रहिवासी मी आहे म्हणून. म्हणजे ही माझ्यासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे की माझ्याच विद्यार्थ्याकडनं मी ते सर्टिफिकेट घेतलं. आणि कारण प्रत्येक शिक्षकाला वाटत असतं की माझा विद्यार्थी खूप मोठा व्हावा, आणि त्या बाकीच्या लोकांना नेहमी वाटत असतं की मी बॉस व्हावं, मी मॅनेजर व्हावं, मी सुपरवायझर व्हावं, पण शिक्षक हा एकमेव असतो की ज्याला वाटतं की माझा विद्यार्थी मोठा व्हावा. तसं त्याच्याकडनं ते सर्टिफिकेट मी घेतलं आणि बाकीची सगळी तयारी केली. आणि एक पांढरे कपडे, एक ताट पाहिजे, कमंडलू पाहिजे, दंड पाहिजे एक बरोबर, आणि बूट तर ऑनलाईन वगैरे भारी मागवले की जरा थोडे दिवस चालतील, पण त्या बुटांनी नंतर माझी चांगली मज्जा केली.
नंतर ते फाटले होते आणि मागच्या बाजूला माझं टाचेला पाणी झालं होतं आणि कापडी म्हणजे चांगल्या क्वालिटीचे होते, पण ते तरी बिचारे किती दिवस टिकणार आणि खूप चालणं आहे ना ते. तर शेवटी ते बूट फाटले आणि पूर्ण 2 गावं मला बिन चप्पलचं चालत जावं लागलं. मैयाने ते सुद्धा माझ्याकडनं करून घेतलं आणि मग एका दवाखान्यामध्ये एका डॉक्टरांनी त्या इंजेक्शन घालून त्याच्यातनं औषध पाणी काढलं आणि मग ते थोडं 1-2 दिवस तिथं राहिले. मग बरं झाले की त्यांच्याच कंपाऊंडरला त्यांनी जरासं मोठं खेडं होतं तिथं पाठवून स्लीपर मागवून घेतली. मग ती स्लीपर घालून माझी परिक्रमा परत पुढे सुरू झाली. मग एक मोठं शहर लागल्यानंतर मी पुन्हा जरा चांगले शूज घेतले. पण सगळ्यात जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा सगळ्यात मोठा पहिली अडचण काय झाली माहितीये? 3 दिवस आधी परिक्रमेच्या आधी आणि परिक्रमेवरनं आल्यानंतर पुन्हा 3 दिवस आपल्याला गजानन महाराज आश्रम आहे ओंकारेश्वर मध्ये, तर तिथून आपल्याला राहायची परवानगी मिळते. तिथे जेवण खाण वगैरे सगळी व्यवस्था असते तिथे. तर 3 दिवस का बरं? तर 3 दिवसामध्ये जसं मी इथून एक सर्टिफिकेट घेऊन गेले तसं तिथं पण एक सर्टिफिकेट देतात ते आपल्याला. पण ते आपल्या इथल्या नेलेल्या सर्टिफिकेटच्या आधारावर देतात की तुम्ही इथले आहात, आधार कार्ड वगैरे असं सगळं. तर ते सर्टिफिकेट तिथनं आश्रमातनं घ्यायचं. तिथे एक पर्वत आहे छोटा, त्या पर्वताला आपल्याला परिक्रमा सुरुवातीला करावी लागते. 7 किलोमीटरची आहे ती. तर ती पहिल्या दिवशी तिथं करायची. नंतर 5 किंवा 11 काय असतील तुमच्या हिशोबाने 7 कुमारिकांना जेवण घालायचं आणि ते जेवण झाल्यानंतर त्यांना म्हणजे त्यांची पूजा वगैरे करायची. ओंकारेश्वर ममलेश्वराचं दर्शन घ्यायचं, त्यांना तीर्थ सोडायचं. हे सगळं करून तुम्हाला माहितीये ओंकारेश्वर लोक म्हणतात की ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे, परंतु ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे अर्ध मिळून एक ज्योतिर्लिंग आहे. बरेचसे लोक फक्त ओंकारेश्वराची पाया पडतात आणि परत येतात. तर हे जे आहे परिक्रमा पुढे जेव्हा सुरू झाली तर त्यावेळेला अनेक अडचणी आल्या, पण प्रत्येक वेळेला आपण जितकी हट्ट करू की नाही माझी परिक्रमा पूर्ण झाल्याशिवाय मी काही जाणार नाहीये घरी. आणि एक दिवशी प्रचंड माझ्या पाठीमध्ये म्हणजे मला मणक्यात गॅप होत आहे, त्यामुळे साधं जरी आपण घेतलं एक चादर आणि ताट कमंडलू काठी नाही म्हटलं ना तरी ते 10-12 किलो होतं वजन. किती काही शॉर्टकट मारा तुम्ही तेवढं होतच. आणि ते सगळं पाठीवर घेऊन चालायचं. तर चालत असताना थोड्या दिवसात लगेच ते पाठीचे इतके प्रचंड वेदना वाढल्या आणि मला असं वाटलं की मी आता हे ओझं घेऊन चालूच शकत नाही. एक दिवशी रात्रीच्या वेळेला इतक्या चमका येत होत्या आश्रमातनं. मैयाच्या जवळच आश्रम होता. मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन पाण्यात पाय घालून बसले आणि खूप रडले, भांडले तिच्याशी की माझी परिक्रमा जर झाली नाही ना तर मी इथेच जीव देईल, तुझ्यापाशी इथंच राहील, जाणारच नाही घरी. आणि तसंही मला पोहता येत नाही, मी इथं उडी मारेन. काही असं भांडत होते मी तिच्याशी. एखादी आपण हट्ट करावा तशी मी भांडत होते की माझी परिक्रमा पूर्ण व्हायलाच पाहिजे. आणि तिथून मी जेव्हा आश्रमात परत आले तेव्हा तिथे जे महाराज होते तिथले जे आश्रमाचे मुख्य, तर ते म्हणे क्यों मैया नींद नहीं आ रही क्या? म्हटलं हा जरा पीठ में दर्द है. तर तो म्हणे गोली दूं क्या? म्हटलं हा चलेगी. तर मग त्यांनी एक गोळी दिली आणि मग तरी मी तिथेच बसले होते. क्या हुआ, क्या सोच रहे हो, आपको कल कहाँ जाएंगे, कितनी दूर जाएंगे? म्हणजे अगला ये आश्रम आहे 15 किलोमीटर. मी थोडासा अभ्यास केला होता, त्याचं पुस्तक होतं माझ्याकडे आणि थोडं ऑनलाईन पण. काही ठिकाणी नेट असतं, काही ठिकाणी नेट नसतं, जंगल असतं, कसंही जसं असेल तसं. तर मी म्हटलं 15 किलोमीटरवरती जो आश्रम आहे तिथे जाऊन मी राहील. तर ते म्हणाले की मग एक काम करा ना, गाडीवरनं जा. म्हटलं नाही मला गाडीवरनं नाही जायचंय. तर मग ते म्हणे की काय करणार मग तुम्ही? तेवढ्यात म्हणजे मग मैयाची हे असते एक त्यांचा स्वयंपाकी एवढं मोठं ते पातेलं असं कढई धरून घेऊन आला आणि त्यांना विचारतोय महाराजांनी इसको कहाँ रखूं? तर मग त्यांच्या एकदम लक्षात आलं, अरे मैया ये ना उसी गाव में रहता है, आप एक काम करो ना, ये गाड़ी पे जाएगा, आपका बैग इसके पास दे दो आणि आप बाद में पैदल चल के जाओ. तो मला इतका आनंद झाला. म्हटलं अरे बॅग पुढे गेली तर खूप ओझं कमी झालं, म्हणजे बॅग न घेता मी चालू शकते.
असं मलाच खूप आनंद झाला. आणि मी लगेच एक छोटी शबनम घेतली, मैयाच्या पूजेचं सामान, आणि जी मैया घेतलेली असते आपण बरोबर रोज तिची सकाळी संध्याकाळी आरती करायची असते, बॉटलमध्ये ठेवलेली असते. आणि कधी कधी मैयाच्या किनाऱ्यापासून आपण थोडं लांब पण येतो, त्यावेळेला रोज ती आपल्या सोबत आहे असं आपल्याला फिलिंग आलं पाहिजे, आणि येत असते. त्यामुळं मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला तिचं सोबत असावी म्हणून ती मैया घेतली. ते सगळं मी बरोबर घेतलं, बाकीचं सामान दिलं पाठवून. आणि त्यावेळेला म्हणजे बऱ्याच ठिकाणी मग मी नंतर असंच करायला लागले, बसवाले रिक्षावाले कोणी भेटतील ना तर सोडायचे. काही ठिकाणी मी 1-2 ठिकाणी, ते आदिवासी आश्रम होता ना, भाग होता आदिवासी, त्या भागातल्या लोकांना थोडे पैसे वगैरे दिले. पण बाकी सगळीकडे लोक असेच म्हणजे सेवा म्हणून सोडून द्यायचे. आणि मला अशी कधी टेन्शन नाही आलं की ह्याच्यातलं काही सामान हरवेल, मग मी पुढे गेल्यावर काय करेन, कारण थंडी खूप असायची. त्याच्यातलं जर काय तरी चादर कोणीतरी काढून घेतली झालं, म्हणजे रात्रीचं काही खरंच नाही. आणि प्रचंड मायनस तापमान पर्यंत जात होतं, 3 तापमान जायचं मायनसला. आणि नंतर नंतर जेव्हा संपत आलं त्यावेळेस 47 पर्यंत उष्ण तापमान झालं होतं, इतकी गरमी पण होती. मग छान सुरुवात झाली. परिक्रमा करता करता मान दुखत होती, तरी नंतर नंतर ती बरी व्हायला लागली आणि मी चालायला सुरुवात केली. हे सगळं होत असताना आंबट आंबट वस्तू दिसत होत्या, आंबट फळं रस्त्याने, कारण थंडीचे दिवस. कैऱ्या, नंतर चिंचा एवढ्या जाड, एवढ्या मोठ्या मोठ्या, असं सगळं तिथं चालू होतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये रस्त्याने जाताना तो आनंद. रायावळे, मोठे मोठे कवड, आवळे तर इतके लाइटिंग लावल्यासारखं पूर्ण झाड भरलेलं असायचं असं. आणि खूप छान ह्या सगळ्या याच्यातनं परिक्रमा सुरू होत होती. आणि मध्येच मग एका ठिकाणी महाराजांनी मैयाला असं वाटलं मला की पाणी तहान लागली आहे आणि पाणी नाही. त्यावेळेला एक बाबाजी भेटले आणि त्या बाईला विचारलं, पाणी मिळेल का? तर ती नाही, हमारे यहाँ गम हो गया, म्हणजे तिची कोणतरी एक्सपायर झालं असतील, तर ती पाणी पण द्यायला तयार नाही. मग ह्या सगळ्यामध्ये असं वाटलं आता काय करायचं. आणि मग मी त्या बाबाजींकडे बघितलं, तो पण परिक्रमावासी होता, तो अशी बॉटल अशी करून पितोय, त्याच्यात 2 थेंब काय पडले असतील ते बघून मला अजून तहान लागली. सकाळपासून पाणी चहावरती होतो, फक्त 3 वाजायला आले दुपारचे, अन्न नाही काही नाही. मग ती म्हणे हमारे इधर सामने देऊळ आहे, मंदिर आहे, उसमें बैठो. आम्ही जाऊन तिथे बसलो. तर काय करणार, काय होतं बसून, पण देऊळ पण बंद होतं, खोलीसारखं होतं आणि बाहेरच्या बाजूला शेड होतं, त्या शेडमध्येच आम्हाला तिथं बसलो. मग माझ्या लक्षात आलं तिथं लोक पैसे देतात, 5 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, असं नाही म्हणायचं तिथं मला एवढा लाख रुपये पगार आहे मी तिथं अशी आणि ह्यांच्याकडनं 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपया दिला तरी तो घ्यायचा, कारण की तो तुमचा स्वाभिमान इथे ठेवून जायचा, मोठेपणा इथे ठेवून जायचा. आणि ह्या सगळ्यामध्ये झालं असं की त्या आश्रमात, त्या देवळामध्ये आम्ही बसलो आणि एक 5च मिनिटात एक 4 व्हीलर येऊन थांबली तिथं. म्हणजे मी पहिल्यांदा त्या शेवेची पुडी होती माझ्या ह्याच्यात, तर ती काढून दिली. मग त्यांना म्हटलं भैया जी ये लो, तो ये ऑइली है मैया, इसमें तो और प्यास लगेगी. म्हटलं मेरे पास इतना ही है, तर काय देऊ त्याला, तर खा बाबा. 5 रुपयाच्या पुडीत 2 जण काय खाणार होते, शेव होती ती. तर मला ते खावीशी पण वाटत नव्हती, असं तेलकट नाही कसं करत होते. पण एक गाडी येऊन थांबली 4 व्हीलर आणि त्याच्यातनं एक बाई आणि एक माणूस उतरला. त्यांनी दोघांना 2 पार्सल दिले. आम्ही त्यावेळेला म्हटलं मैया क्या करू असं म्हणेपर्यंत ती गाडी दरवाजात, आणि उघडून बघितलं तर त्यात वरण भात, भाजी पोळी, गोड, पार सलाड वगैरे सगळं. अशी इतकं ते म्हणजे छान होतं. आणि ते बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच मैया किती ग तुला माझी काळजी. म्हणजे तिचे नाव घ्या तुम्ही, फक्त आठवण काढा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. चहा प्यावंसं वाटतंय की लगेच कोणतरी येणार. एकदा मला ना आंबट फळं खाऊन सर्दी झाली, तर मी म्हटलं हे सगळं ना आंबटच फळं दिसतात रस्त्याने, काहीतरी ना असं गरम फळ पाहिजे, पपई वगैरे असं. तर ती एका ठिकाणी थोडंसं पुढे गेले, ते विषय सोडून दिला. आता इथं कोण द्यायला बसले पपई आपल्याला पारख्या ठिकाणी. तर मी एक बाईने मला म्हटले आओ मैया चाय पिओ. तर मी जाऊन बसले आणि ती गेली चहा करायला आतमध्ये. तर तिचा नवरा आतमधनं आला, व चाय बना रही तब तक पपीता खालो. लगेच त्याने हातामध्ये त्याच्यातल्या पपईच्या फोडी माझ्या समोर आणून ठेवल्या. म्हणजे तुम्ही फक्त मनात विचार करा की लगेच ती तुम्हाला हवं ते देते, तुमची काळजी पण घेते, परीक्षा पण घेते. एका ठिकाणी पूर्ण याच्यात अडकले होते मी, अशी दलदलीत, आणि थोडंच खाली राहिलेलं, आणि मैया जवळजवळ खाली 30-40 फूट खाली होती.
आणि मला पोहता येत नाही. म्हटलं आज समाधी आहे मैयामध्ये, पण जोरात फक्त ओरडले. आणि शेजारी ना असं शेती आहे तिथं, ते ट्रिंकल्स नाही का ते फिरतात स्प्रिंकल जोर जोरात, तर ते पाणी तोंडावर येत होतं आणि वरती जसं जायचा प्रयत्न केला तसं मी खाली चिखलात धसत चालले होते. तर जोरात ओरडले, नर्मदे हर नर्मदे हर. लगेच एक कोणतरी माणूस आला, रुको मैया आम्ही आपको निकालता. कुठून आला माहित नाही, त्याने मला वरती काढलं आणि नंतर तो दिसलाही नाही मला परत. मैया अशी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला तिचं दर्शन, तिचं रूप दाखवत असते, मदतही करत असते आणि तुमची जिद्द पण बघत असते की तुमची खरंच इच्छा आहे का, तुम्ही किती मनापासून करताय या गोष्टी. तर काही अंतरावरती गेल्यानंतर असं लक्षात आलं की जंगल लागलेलं आहे आणि सांगितलं की इथून फक्त 4-5 किलोमीटरच आहे. मला लोकांनी सांगितलं का नाही 4 किलोमीटर जंगल आहे, म्हणजे किती 1 तास लागेल जास्तीत जास्त. तर म्हटलं ठीक आहे जाऊया. पण चालते चालते जंगलच संपेना. 5-6 किलोमीटर झाले, 8 किलोमीटर, 10 किलोमीटर. अंधार झाला, पक्ष्यांचे आवाज यायला लागले, काजवे दिसायला लागले तिथे, रातकिड्यांचा किर आवाज यायला लागला आणि मग भीती वाटायला लागली मला. आणि मग मी जोरजोरात म्हणायला लागले, अरे बापरे महादेवा, मी काय करू आता, कोणी आहे का, असं पुढे मागे मोठ्या मोठ्याने म्हणत होते. आणि पाठीमागे बघते पुढे, आणि मध्ये डांबरी रस्ता, दोन्हीकडे जंगल, अशी ती रस्त्याची परिस्थिती. तर त्या सहज मागे खूप दूरवरनं एक मला एक परिक्रमावासी येताना दिसला. मला एवढं जीवात जीव आला, कोणतरी आलं बाबा सोबत नाही का. तर तो मी जरा स्पीड कमी केला, तो उंच धडंग एकदम, आणि ते तरुण साधू असतात ना तसे, पाठीवरती सॅक वगैरे, धोतर घातलेलं आणि उपरणं वगैरे, आणि मोठ्या मोठ्या ढांगा टाकत आला. तर मी त्याच्याकडे बघितलं, तर त्यांनी फक्त असं 1 सेकंद असं बघितलं असेल, तो गेला निघून पुढे. ते काही काही साधू असे असतात, त्यांनी बायकांशी वगैरे बोलत नाहीत, त्यांना म्हणजे म्हटलं जाऊ दे, नाही बोलू दे, सोबत आहे. मी त्याच्या मागे मागे आपली पळत सुटले. आणि थोडं अंतर गेल्यानंतर असं दिसलं की अंधार अजून होत होता आणि लांब मला लाईट दिसायला लागली. मला कळलं की गाव आलं. आणि मग तिथे गाव आल्यानंतर मला जेव्हा मी परत माझा स्पीड वाढवला तरी ह्यांचा कमी झाला त्याचा, आणि मी सहज असं परत बघितलं, त्यांचं लक्ष नव्हतं, ते मान खाली घालून चालत होते. म्हटलं जाऊ दे, आपलं तर काम झालंय, आता आलोय गावापाशी. पुढं गेलो आणि काही अंतरावर गेलो तर मला एक झोपडी दिसली, काहीतरी बाईचा आवाज आला. मग पुढे जाऊन बघितलं आणि मी त्या माणसाला असं केलं, तर त्याने असं केलं, मी पण आपल्याला असं केलं, गेले निघून. थोडंच अंतर गेले, असं वळून बघितलं तर तिथे झोपडी नाही, तो माणूस नाही, कोण नाही. आणि तेव्हा मला काही वाटलं नाही, कारण का असेल म्हणजे नाही का, जंगलाचा भाग आहे, तर कुठेतरी गेले असतील. मग मी घरी आश्रमात गेले, तिथं जेवण वगैरे झालं, आरती सगळं झालं, झोपले. आणि आपण झोपल्यावर विचार करतो ना दिवसभर काहीतरी झालं, आज दिवसभरात काय काय घडलं, तेव्हा मी विचार करतो की तो माणूस कुठे गेला काय माहिती बाई. तर 5 मिनिटांनी माझ्या लक्षात आलं की नाही, एवढं अंतर मी पुढे गेलेच नव्हते. अगदी थोड्याच अंतरावर मी वळून बघितलं तर दोघंही दिसले नाही. मग मी उठून बसले आणि सगळं परत रिकॉल करायला लागले. तेव्हा मला असं वाटलं की अरे महादेवांनी आपली काळजी घेतली. माझ्या आता अंगावर काठे येतात की इतका अशा याच्यामध्ये इतके चमत्कार घडून येतात ना, की ते सगळे अनुभव घेत असताना आपल्याला क्षणोक्षणी मैयाच्या प्रेमाची अनुभूती येते. फक्त आता ह्या सगळ्यामध्ये मला एक शेवटी एकच गोष्ट आता तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की आपण जे लोक परिक्रमा करून येतात ते जातात कुठे, परत थोड्या दिवसांनी जातात आणि नर्मदा किनारी जाऊन राहतात, की जसं आपल्याला लोकांनी सेवा दिली तशी आपण दुसऱ्यांना देऊया, असं काही करतात. पण हे सगळं करत असताना तिथं जाऊन नर्मदा मैयाची स्वच्छता करणं, तिथल्या लोकांची काळजी घेणं, त्या परिक्रमावासींची काळजी घेणं, हे सगळे करतात आपलं स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी, कारण की आपल्यावर कर्ज झालंय ना दुसऱ्यांनी सेवा केलेली. पण मला म्हणायचंय की आपली गाव नदी सुद्धा आपली नर्मदाच आहे ना, मग तिची पण काळजी घेणं काम नाहीये का आपलं? का तर त्या जसं आपण हॉस्पिटलमध्ये किंवा वृद्धाश्रमात जाऊन दुसऱ्या म्हाताऱ्यांची सेवा करायची आणि घरातल्या आईला लक्ष द्यायचं नाही, असा तो प्रकार आहे. त्यामुळं आपली गाव नदी आपली नर्मदाच आहे. त्यामुळं आपल्या नदीमध्ये सुद्धा स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण ज्या रासायनिक वस्तू वापरतो, टूथपेस्ट आहे
किंवा आणखी काही फिनेल वापरतो घरामध्ये, आंघोळीला साबण वापरतो, त्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण वापरायच्या टाळल्या, दंतमंजन वापरा, उटणं वापरा आंघोळीसाठी, छान हळद आणि डाळीच्या पिठाने गोरे गोरे व्हा, त्याच्यामध्ये कापूर वगैरे घातला तर छान सुगंध येईल. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या, नंतर संत्र्याच्या सालीपासून बेंजॉईल तयार करा. हे सगळं केल्यानंतर त्यांनी फरशी पुसा, इतकं घरात छान सुगंध येतो. एकदा जरी एक दिवसात नाही, म्हणजे खूप रोज नाही, ते आठवड्यातनं एकाने एकदा जरी केलं ना, तरी मी म्हणते रोज 200 किलो टूथपेस्ट नदीमध्ये सोडतो आपण सगळ्या गावाची मिळून. निदान तेवढा तरी आपण आपल्या वाटतं 1 ग्रॅम कमी करू शकतो ना. तर आपण आपल्या आईची अशी काळजी घेऊयात ना. घेणार का? नर्मदे हर.